महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्याची रणधुमाळी अतिशय जोरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 9 उमेदवार उभे आहेत आणि त्यांचा जो प्रचाराचा वेग आहे सर्वांचा अतिशय चांगला पाहायला मिळतोय। खरी रंगत ही 5 उमेदवारांमध्ये होणार आहे। त्यापैकी या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार आहे याचा आढावा किंवा निवडणुकीच्या संदर्भामध्ये काही नेत्यांची कार्यकर्त्यांची भूमिका समजावून घेण्यासाठी आपण स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या वतीने महामुलाखती ही मालिका सुरू केलेली आहे। आज आपल्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय महेशराव नवले ह्या ठिकाणी उपस्थित झाले। मी त्यांचं ह्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। नमस्ते महेशराव, आपण विद्यार्थी दशेपासून नेहमीच अकोले तालुक्यामध्ये चर्चेत राहिलेले आहेत आणि माझ्या माहितीनुसार आपण आत्तापर्यंत शिवसेनेशी आपली बांधिलकी राहिलेली आहे। त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, तालुक्यातील विविध प्रश्न असतील याच्याही संदर्भात आपण अनेक चळवळी आंदोलनं केलेली आहे। ही जी निवडणूक आहे अकोले विधानसभा मतदारसंघाची, यामध्ये आदिवासी समाजाच्या व्यक्तीला उमेदवारी करण्याची संधी आहे। असे असताना या निवडणुकीच्या संदर्भात आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आपली भूमिका काय असेल? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची स्थापना झालेली आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामधलं मागच्या 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारचं नेतृत्व आदरणीय उद्धवजी ठाकरे करत होते। 2.5 वर्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आणि कोरोनासारख्या अत्यंत कठीण परिस्थितीच्या काळामध्ये त्यांनी महाराष्ट्राला माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणून सांभाळण्याचं अत्यंत यशस्वी काम केलेलं आहे। आणि म्हणून 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली। आदरणीय उद्धवसाहेब असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय थोरातसाहेब असतील, या सगळ्या नेतृत्वाच्या करणारे डावे पक्ष असतील, या सगळ्यांनी महाविकास आघाडीची एकत्रितपणे एक वज्रमूठ या महाराष्ट्रामध्ये स्थापन केली। आणि मग अकोले तालुक्यामध्ये आज अमितजी भांगरे यांना उमेदवारीची संधी या ठिकाणी मिळालेली आहे। अकोले तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे, रिझर्वेशन आहेत आणि त्यामुळे स्वाभाविकरित्या हा मतदारसंघ स्थापनेपासून तर आजतागायत जवळपास त्यांनाच राखीव आहे। त्यामुळे साहजिकच त्यांच्या समाजाला ती उमेदवारी जाणं स्वाभाविक आहे। आणि म्हणून जरी समाज म्हणून ते नेतृत्व करत असले तरी जबाबदारी ही मात्र आपल्या सर्वांची राहणार आहे। आपण शिवसेनेच्या जर आपण आता गेल्या 10 वर्षाचा अभ्यास केला तर मागच्या पंचवार्षिकला शिवसेनेला उमेदवारी मिळाली नाही। या पंचवार्षिकला स्टँडिंग जो पक्ष आहे त्याला उमेदवारी मिळालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला असं वाटत नाही की शिवसेना ही कुठंतरी पिछाडीवर गेलेली आहे, त्याचं चिन्ह हे थोडंसं विसरत चाललेलं आहे? या संदर्भात आपलं काय मत आहे? बरोबर आहे तुमचं म्हणणं, कारण आम्ही जेव्हा राजकारणात आलो तेव्हापासून आजतागायत जवळपास 5 पंचवार्षिक मी स्वतः शिवसेनेचं या ठिकाणी काम केलेलं आहे। 5 उमेदवारांना शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी मिळाली आणि त्या प्रत्यक्ष उमेदवाराबरोबर काम करण्याची संधी कार्यकर्ता म्हणून आम्हाला मिळाली। परंतु जेव्हा 2014 साली शिवसेना भाजपची युती त्यावेळेस होती आणि इथल्या तालुक्यातल्या प्रस्थापित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रस्थापित नेते
यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि ते त्यावेळी स्टँडिंग आमदार होते. त्यामुळं राज्यामधलं जागा वाटपाचं जे धोरण होतं त्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जेव्हा जागा वाटपाचा विषय आला त्यावेळेस ज्या पक्षाचा स्टँडिंग आमदार आहे त्या पक्षाच्या स्टँडिंग आमदार ती जागा सोडायची अशा प्रकारचा एक ढोबळ क्रायटेरिया हा जागा वाटपाच्या धोरणामध्ये आला. आणि त्यामुळं इथली आमची पारंपरिक जागा, शिवसेनेची पारंपरिक जागा ही त्यावेळेस मागच्याच पंचवार्षिकला BJPला गेली. तेव्हासुद्धा अकोले तालुक्यातील शिवसेनेचे अनेक मतदार आमचे अकोले तालुक्यामध्ये आहेत. तुम्ही मतदाराचा आकडा जर पाहिला सातत्याने 50,000चा रेशो हा आमचा सातत्याने मेंटेन राहिलेला आहे. तेव्हासुद्धा कार्यकर्त्यांनी, तेव्हासुद्धा मतदारांनी तो राग BJPच्या विरोधामध्ये निवडून उमेदवाराच्या विरोधात निकाल दिला. आणि म्हणून 2019ला जे परिवर्तन झालं अकोले तालुक्यामध्ये, आमची राज्य जरी सेना भाजपची युती असली तरी तालुक्यातल्या शिवसैनिकांनी त्यावेळेस तो राग BJPच्या विरोधामध्ये आत्ताचे विद्यमान आमदार यांच्या पारड्यात टाकला आणि म्हणून तो रोष त्यावेळेस व्यक्त केला. पण आता मात्र तशी परिस्थिती नाही. आता 2024 आणि 2019 या दोन्ही निवडणुका फार वेगवेगळ्या आहेत. 2024ला आत्ता संपूर्ण शिवसैनिकांच्या मनामध्ये उद्धव साहेब ठाकरे यांचं सरकार ज्या पैशाच्या जोरावर, ज्या सत्तेच्या जोरावर, दबावच्या जोरावर ज्या लोकांनी पाडलं त्या गद्दारांच्या विरोधात ही संपूर्ण चीड आहे. त्यामुळे आत्ता जरी आम्हाला जागा नसली तरी शिवसैनिक हे महाविकास आघाडीच्या बरोबर राहणार आहेत. कारण तेवढा त्रास मागच्या 2.5 वर्षामध्ये या सगळ्या लोकांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना संपूर्ण राज्यभर दिलेला आहे. आत्ताचे विद्यमान आमदार आणि महायुतीचं सरकार यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये जवळपास 2,500 कोटीचा निधी आला आणि विकास कामे झाले अशी चर्चा तालुक्यामध्ये आहे. तर या विकास कामाबाबत आपण समाधानी आहात का? ज्या उमेदवाराला तालुक्यातून मतदान केलं जातं किंवा लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवलं जातं, माझा स्वतःचं व्यक्तिगत असं मत आहे की त्याचं ते नैतिक कर्तव्यच असतं. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. उद्या विद्यमान आमदार डॉक्टर किरण लामटे साहेब आहेत, उद्या भविष्यात दुसरे कोणी जरी झाले तर त्यांनीसुद्धा त्याच पद्धतीने आक्रमकपणे ज्या जनतेने आपल्यावर विश्वास ठेवला त्यांच्यासाठी प्रयत्न करणं, सरकार दरबारी प्रशासनाच्या पातळीवर आपल्या स्वतःच्या बुद्धीचा, आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाचा वेगवेगळ्या प्रकारचा ठसा उमटून तो विकास निधी आणणं हे एक स्वाभाविक काम आहे. त्यामुळे त्यांच्या हातून काही कामं घडली असतील तरी निश्चितपणे ज्या पद्धतीनं राज्यातली, माझं हे वाक्य तुम्ही अंडरलाईन करा, ज्या पद्धतीची सत्ता आमदार किरण लामटेंच्या हातामध्ये होती, कारण महाराष्ट्राच्या सरकारच्या तिजोरीच्या चाव्या हे अजितदादांकडे होत्या आणि अजितदादांकडून ज्या पद्धतीनं कामकाज व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने माझं असं मत झालं नाही. जरी अकोल्यामध्ये तुम्हाला काही सुधारणा झाल्या असतील त्या सुधारणांचं स्वागत करू, परंतु याही पलीकडे जाऊन अनेक गोष्टी अजून पेंडिंग आहेत की ज्या होणं अपेक्षित होतं त्या झाल्या नाहीत. आपण याचा अर्थ या विकास कामावर समाधानी नाही असं म्हणायचं का? समाधान झालेल्या कामाचं स्वागत मी जरूर करेल, परंतु एक अजेंडा सेट करून तालुक्याच्या विकासासाठी एक प्रायोरिटी बेसवर, ज्याला प्रायोरिटी बेस म्हणू, मी अनेक वेळा त्यांच्याशी या विषयावर बोलायचो. म्हणजे माझी स्वतःची प्रायोरिटी होती की संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारती पूर्ण होत आल्यात आणि अकोल्याच्या उपजिल्हा रुग्णालयाचा साधा पायासुद्धा खोदला गेला नाही. मी त्यांना असं म्हणायचो की पर्यटन तुम्ही सारखं पर्यटन म्हणतायत, पण जेव्हा कळसुबाईच्या एरियामधला रोपवेचा प्रोजेक्ट सरकारने नाकारला त्यावेळेस महाराष्ट्रामधले अजित पवार हे आघाडी सरकार फोडून महायुतीच्या सरकारमध्ये गेले आणि त्याच्या ज्या मंजुऱ्या आहेत त्या दिल्लीच्या मंत्रालयामार्फत येतात. तर केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात तुम्ही भाजपच्या सरकारचे मुख्य घटक आहात, तर सगळीकडे विकासाच्या नावाखाली सगळ्या प्रकारच्या परवानग्या मिळाल्या जातात. उदाहरणार्थ समृद्धी महामार्गाच्या निमित्तानं सगळे नियम धाब्यावर बसून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी तो प्रोजेक्ट मंजूर केला. त्याच्यामध्ये अभयारण्य असू द्या, त्याच्यामध्ये वन्य वाईल्ड लाईफ असू द्या, त्याच्यामध्ये तुमच्या फॉरेस्टच्या परवानग्या असू द्या, इको सेन्सिटिव्ह झोन असू द्या, सगळं धाब्यावर बसवलं आणि तो प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केला. त्या मानाने इथं तशा प्रकारचं काही इतक्या अडचणी नसताना म्हणजे फक्त फेल्युअर आहे, ते माझं मते फेल्युअर आहे. म्हणजे मी त्यांना वारंवार आमदार साहेबांना नेहमी सांगायचो, आपल्या
नाशिक जिल्ह्याच्या 50 किलोमीटरच्या हद्दीवर सापुतारा नावाचं एक पर्यटन स्थळ आहे. तुम्ही कधी सापुताऱ्याला जर कोणी गेला असेल तर गुजरात सरकारने स्वतः कोणत्याच प्रकारचं नैसर्गिक साधनसामुग्री नसताना कल्चर प्लॅन करून सापुतारा डेव्हलप केलं. आज महाराष्ट्रातले, उत्तर महाराष्ट्रातले लाखो पर्यटक हे पर्यटनाच्या निमित्ताने सापुताऱ्याला जातात आणि आपला महाराष्ट्रातला पैसा गुजरातला जातोय. अशा प्रकारची व्यवस्था इथं करणं शक्य होतं, परंतु दुर्दैवाने त्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. तोलारखिंडीसारखा एक महत्त्वाचा विषय मी आमदार साहेबांना अनेक वेळा सांगितला, खाजगीत सांगितला, जाहीरपणे सांगितला. नितीनजी गडकरी हे केंद्रातले दळणवळण वाहतूक मंत्री आहेत. ते सढळ हाताने मदत करतात अशी महाराष्ट्रातल्या जनतेची धारणा आहे. तुम्ही जेव्हा अजित पवारच्या सरकारमध्ये, देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये जेव्हा गेले तर स्पेशल बाब म्हणून आपल्या मुळा भागासाठी हरिश्चंद्रगडाच्या पायथ्यापासून तर त्या बाजूला तिकडं इगतपुरीला कल्याणच्या बाजूला जाण्यासाठी, त्या सगळ्या पश्चिम पट्ट्यासाठी तोलारखिंड हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, ज्याच्यावर अनेक पिढ्यानपिढ्या कामं झालेत. मागच्या पिढीनं आंदोलनं केलीत, आवाज उठवला आणि स्वतः आमदार साहेबांच्या अजेंड्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये तो विषय होता. परंतु तोलारखिंडीचा सुद्धा विषय तसाच राहिला. त्याच्यावर एक ओळीचं पत्रसुद्धा दिल्लीच्या दरबारी यांच्याकडून कधी गेलं नाही आणि अनेक वेळा सांगून सुद्धा त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. आपण शिवसेनेचं काम करतायत. आपल्या शिवसेनेचे आदिवासी समाजाचे नेते मधुकरराव तळपाडे जे स्वतःची सेवानिवृत्ती करून चालू नोकरी सोडून ते राजकारणामध्ये आले, त्यांना यावर्षी महाविकास आघाडीच्या वतीने तिकीट मिळालं नाही. म्हणून त्यांनी त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की मी शिवसेनेचा बंडखोर उमेदवार आहे. तर याबाबत आपलं काय मत आहे? ज्यावेळेस राज्यामध्ये आघाडी सरकारच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू होत्या, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं खासदार वागचौरे साहेबांना इथं आघाडीचा धर्म म्हणून अकोले तालुक्याच्या जनतेने भरभरून मतदान दिलं. त्या मतदानाच्या प्रक्रियेतसुद्धा काम करताना तळपाडे साहेबांनी जीव ओतून काम केलं आणि स्वाभाविक आहे त्यांनी त्यांच्या नोकरीच्या निमित्तानं प्रचंड मोठी सर्व्हिस त्यांची बाकी होती, मोठ्या पदावर होते ते आणि तालुक्यातल्या जनतेच्या आग्रहास्तव ते त्यावेळेस राजकारणात आले. पण 2 वेळा पक्षाने त्यांना संधी दिली. दोन्ही वेळेस या तालुक्यातल्या जनतेने विरोधी पक्ष म्हणून तालुक्यातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी तळपाडे साहेबांच्या मागे तालुका राहिला. परंतु 2 पंचवार्षिक गेल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की इथले विद्यमान आमदार ज्यावेळेस राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आले त्यावेळेस स्वाभाविकरित्या जागा वाटपामध्ये स्टँडिंग आमदारची जागा जाते हा क्रायटेरिया एकदम क्लिअर झाला आणि ती जागा आमच्या पक्षाने त्यावेळेस सोडली. पण हे शल्य आम्हाला होतंच की शेवटी लायबिलिटीचे माणसं ज्यांनी त्याग केलेला आहे अशा माणसाला संधी मिळाली पाहिजे. परंतु कधीकधी राजकारणात थांबणंसुद्धा महत्त्वाचं असतं. म्हणजे मला याचं उदाहरण या निमित्तानं द्यायचं आहे. स्वर्गीय अशोकरावजी भांगरे 2019ला थांबले. स्वर्गीय अशोकरावजी भांगरे यांनी त्यांच्या हयातीमध्ये जवळपास 5 ते 6 निवडणुका माझ्या माहितीप्रमाणे लढवल्या असतील. तसा पिचड विरोधक किंवा प्रस्थापितांचा विरोधक म्हणून त्यांचंच नाव होतं. पण तरीसुद्धा 19ला एकाशे करण्यामध्ये किंवा या प्रस्थापित शक्तीला पाडण्यासाठी अशोकराव भांगरे यांनी सगळ्या इच्छुक उमेदवारांची मोठ बांधली. अशा प्रकारचं धोरण तळपाडे साहेबांनी आत्ता घेणं अपेक्षित होतं. ते आमचं फेल्युअर नाही आहे, कारण जागा वाटप आणि पक्षाच्या जागा निवडणं हे आमच्या पक्षप्रमुखांचं काम आहे. परंतु एकदा पक्षप्रमुखांनी जर निर्णय घेतला तर त्या आदेशाची अंमलबजावणी करणं, त्या निर्णयाबरोबर राहणं हे काम कार्यकर्ता म्हणून शिवसैनिक म्हणून राहिलं पाहिजे. दुर्दैवाने त्यांनी ते पाळलं नाही. त्यामुळे आज ते शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अजिबात नाही. पण त्यांचं म्हणणं असं आहे की जरी नेते हे महाविकास आघाडीकडे गेले असतील पण खरा शिवसैनिक हा माझ्या पाठीमागे आहे. ह्या त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य आहे का? नाही, ह्या त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य नसेल कदाचित. याचं कारण असं आहे, आता गावोगाव आम्ही सगळ्या प्रचारसभा करतोय. अमित दादाबरोबर आम्ही जवळपास आदिवासी भाग असेल, काल आम्ही पठार भाग, मुळा भाग, देवठाण गट या सगळ्या भागामध्ये फिरतोय. आमची संघटना, कार्यकर्ते ही सगळी लोक आज महाविकास आघाडीचं धोरण म्हणून अमित दादांच्या बरोबर आहेत. व्यक्तिगत प्रेम त्यांच्याबद्दल होतं, त्यांच्याबद्दल आदर आमच्या मनामध्ये आजही आहे. आम्ही कधी त्यांचा अनादर करणार नाही. परंतु आज मात्र ते त्यांच्याबरोबर सैनिक राहणार नाही. याचं कारण आहे सैनिकांना आदेश मान्य आहे. आणि याचं दुसरं कारण असं आहे, इथं जसं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून अमितदादा आहेत तसं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आमच्या पक्षाचे उमेदवार आहेत. तिथंसुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी माघार घेतलेले आहेत. आमच्यासाठी ते प्रचार करतायत.
लोकसभेला सुद्धा जीव ओतून आदरणीय थोरात साहेब असतील, अमितदादा असतील, इथं तिकडं सगळी जिल्ह्यातली मंडळी, शंकरराव गडाख असतील, सगळ्या लोकांनी आमच्या उमेदवाराचं काम केलं ना. त्यामुळं राजकारणामध्ये काही निर्णय असे जेव्हा होत असतात त्यावेळेस सगळंच आपल्या मनाप्रमाणे होईल अशी काही परिस्थिती राहत नाही. आता आपण महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अमितदादा भांगरे यांना आपण त्यांच्याबरोबर आपण काम करतायत. आपल्याला असं काय वाटतं की कोणते मूलभूत प्रश्न सोडवणं अजून बाकी आहे आणि ते आत्तापर्यंत का सुटले गेले नाही? अकोले तालुक्यामध्ये काम करण्यासाठी खूप वाव आहे. विद्यमान आमदार कायम MIDC वगैरे किंवा त्या अगोदर सुद्धा लोक MIDC चर्चा करायचे पूर्वीचे लोक. पण माझं असं स्वतःचं मत आहे की अकोले तालुक्यामध्ये MIDC वगैरे हा प्रश्न फार नंतरचा आहे. जे इथं निसर्गाने तुम्हाला जे दिलेलं आहे त्याच्यावर जर व्यवस्थित प्लॅन केला तर तुमच्याकडं अकोले तालुक्यामध्ये जे बेरोजगार लोक आहेत, अकोले तालुक्यामध्ये शेतकरी आहे, जे इथं पिकतं, जे या मातीमध्ये आहे, हे सगळं वेल एस्टॅब्लिश करण्याची ताकद या निसर्गाने आपल्या सर्वांना दिलेली आहे. आणि मग इतकं सौंदर्य असताना सुद्धा त्या सौंदर्याचा योग्य वापर केला जात नाहीत. आणि म्हणून पहिलं प्राधान्य इथल्या पर्यटन व्यवसायाला चालना देणं, इथल्या पर्यटन व्यवसायावर आधारित असणाऱ्या उद्योगधंद्यांना या ठिकाणी आणणं, त्यामधून रोजगाराची निर्मिती करणं, याला खऱ्या अर्थाने अग्रक्रम देण्याची गरज आहे. पण दुर्दैवाने तसं होत नाही. दुसरं एक सांगतो या निमित्तानं, जवळपास आपल्या हरिश्चंद्रगडापासून भीमाशंकरपासून तर त्र्यंबकेश्वरपर्यंत हा सगळा इको सेन्सिटिव्ह झोन आहे. शेकरू नावाचा एक आपला महाराष्ट्राचे जे मानचिन्ह आहे तो प्राणी ह्या जंगलामध्ये आढळतो. एवढ्या एका बेसिक मुद्द्यावर या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध महाराष्ट्र सरकारने किंवा केंद्राच्या वन खात्याने लावलेले आहेत. शेकरू या प्राण्याला जपणं निसर्गाच्या दृष्टीने जरी गरजेचं असलं तर शेकरू प्राण्याबरोबर हजारो आदिवासी लोक, हजारो त्या ठिकाणी भागात राहणारे शेतकरी यांच्यासुद्धा उपजीविकेचा विचार शासनाने केला पाहिजेत. आदिवासी भागात खोदकाम करताना, बांधकाम करताना, रस्ते करताना, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट करताना नाना प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी येतात. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या बंदी आहेत याच्यावर पहिल्यांदा विधानसभेमध्ये प्रश्न उचलला पाहिजे. मी खासदार साहेबांना सुद्धा लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने म्हटलो की तुम्ही हे सगळं हटवा. ज्यावेळेस आपल्या आजूबाजूला जेव्हा आपण लोणावळ्याला जातो, महाबळेश्वरला जातो, कर्जतला जातो, पाचगणीला जातो, इकडं सापुताऱ्याला जातो, तिकडं अलिबागला जातो, रत्नागिरी, कोकणामध्ये नारायण राणे त्यावेळेस त्या ठिकाणी काम करत होते. त्यांनी कोकणामधल्या टुरिझमचे अनेक नियम बदलवले. जिथं समुद्र किनाऱ्यापासून काही विशिष्ट अंतरापर्यंत बांधकामाला परवानगी नव्हती. पण जेव्हा स्थानिक लोक तिथे स्वतः राहतात त्यांच्या उपजीविकेसाठी तिथले काही नियम बदलून त्या लोकांना त्या माध्यमातून रोजगार मिळेल अशा प्रकारची व्यवस्था जर केली तर निश्चितपणे आपल्या भंडारदरा भागामध्ये नाही तर अकोल्यापासून, अकोल्याच्या हद्दीपासून शेकडो लोकांना रोजगार मिळू शकतो अशी व्यवस्था या तालुक्यामध्ये आहे. तालुक्यामध्ये पाणी प्रश्न हा नेहमीच चर्चेला गेलेला आहे. गेल्या 40 वर्षामध्ये पाण्यावर अनेक वेळा चांगलं काम पण झालेलं आहे. असं असताना गेल्या 5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, आता महायुतीचं बी सरकार आहे. म्हणजे 5 वर्ष दोन्ही यांनी सत्ता भोगलेली आहे. पठार भागातील जवळपास 11 किंवा 18 गावांना पाण्याचा प्रश्न आजही उद्भवतो. त्यांना साधारण 50 MCFT काहीतरी पाणी लागते. तर ते पाणी अडवण्याचं धोरण या 5 वर्षामध्ये झालं नाही. याबद्दल आपलं काय मत आहे? मुळामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये अकोले तालुक्याच्या जनतेने पूर्वीचे जे आपले सर्व वडीलधारी मंडळी होती, सावंतसाहेब असतील, सावंतसाहेबांच्या बरोबरचे समकालीन नेते अशोकराव भांगरे, सगळ्या मंडळींनी पाण्याच्या बाबतीमध्ये खूप व्यवस्थितपणे आंदोलन करून आपल्या सर्वांना पाण्याचा हक्क मिळवून दिलेला आहे. आणि त्याचा उपयोगसुद्धा प्रवरा पट्टा, आढळा पट्टा या सगळ्या पट्ट्यामध्ये होतोय. परंतु काय झालं, 2005 साली जेव्हा समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाला त्यावेळेस आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये पाणी शिल्लक नाही अशा प्रकारचे अहवाल हे शासकीय दरबारी पडून आहेत. आणि म्हणून निसर्गाच्या सगळ्या साधनसामुग्रीवर सगळ्या जनतेचा समान अधिकार आहे. म्हणजे आपल्या भागात पाऊस पडतो म्हणून आपण त्या पावसाचे मालक असा होत नाही. ह्या सगळ्या परिस्थितीवर सर्वांचा समान हक्क आहे. जेव्हा आपण एका राज्यात, एका देशात राहतो तेव्हा सगळ्यांचा विचार करणं ही शासनाची प्रायोरिटी आहे. आज सुद्धा तोच बेस आहे. जेव्हा निळवंडे धरणाची निर्मिती झाली त्यावेळेससुद्धा जी CWC कमिटी आहे आपली केंद्राची, त्याला मंजुरी नव्हती.
तरीसुद्धा आपल्या लोकांच्या आग्रहास्तव आपल्या खालच्या दुष्काळी भागासाठी तत्कालीन नेत्यांनी तो प्रोजेक्ट मंजूर केला. नंतर सरकारतर्फे त्याच्या सगळ्या मान्यता घेतल्या. तरीसुद्धा मराठवाड्यातली लोक वारंवार या सगळ्या वरच्या भागातील धरणांना आजही विरोध आहेत. आजही एक थेंबसुद्धा पाणी अडू नये अशा प्रकारचे रिपोर्ट आहेत. पण तरी मागच्या लोकप्रतिनिधी काही बाबतीमध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये आणि आपला जनरेटा आणि आपल्या जिल्ह्यातल्या नेत्यांचा जनरेटा आणि म्हणून या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये पाणी अडले. परंतु ते सुद्धा आपल्या तालुक्याला समाधानकारकरित्या आपल्या लोकांना ते पाणी अजूनही मिळत नाहीत. अजूनही त्याच्यावर चांगलं काम करण्याची गरज आहे. म्हणजे मुळेमधली जी धरणं बांधली गेली त्यावेळेस सुद्धा आंबीच्या बाबतीमध्ये पूर्वी खूप आंदोलन झाली. 2 TMCचं आंबीत होणं अपेक्षित होतं. 2 TMCचं जर आंबीत झालं असतं तर पिंपळखान धरणसुद्धा बांधण्याची गरज आली नसती. माझं असं मत आहे तो शासनाच्या पैशाचा अपव्यय आहे. आंबीची साईट ही अगदी परिपूर्ण साईट होती. ती साईट नासवण्याचं काम त्यावेळेस झालं आणि म्हणून ही छोटी छोटी डबकी आत्ता जी आहेत ही सगळी छोटी छोटी डबकी आहेत. त्यामध्ये रिझर्व्ह साठा आणि वापरात येणारा साठा याच्यामध्ये लोकांची फार कुचंबना होते आणि म्हणून पूर्ण 12 महिने पाण्याचा वापर त्या भागात होत नाही. आणि आजही मुळापट्ट्यामध्ये पाण्याच्या प्रश्नावर प्रचंड आक्रोश आहे. कारण भर उन्हाळ्यामध्ये जेव्हा पिकांना पाण्याचा टचका बसतो त्यावेळेस वर्षभर कमवलेले पैसे त्या शेतकऱ्याचे वाया जातात आणि म्हणून आपल्या तालुक्यामध्ये दुर्दैवानं ते धोरण कुचकामीच झालेलं आहे काही बाबतीमध्ये, विशेषतः मुळा आणि आडळीच्या पट्ट्यामध्ये. तर त्यामध्ये दुरुस्ती होण्याची गरज आहे. नाही, मग याचा अर्थ असा की मग सरकारने याबाबत का धोरण घेतलं नाही? पाण्याची एवढी गरज मुळा परिसरामध्ये आहे तर सरकारने, तुमचं सरकार होतं, आता जे विद्यमान आमदार आहे ते दोन्ही सरकारमध्ये होते, असं असताना तुम्ही त्यांच्याबरोबरही काम केलं तर तुम्हाला हा प्रश्न महत्त्वाचा वाटला नाही का? आम्हालाही प्रश्न महत्त्वाचा वाटला. परंतु विद्यमान आमदार म्हणजे हे सरकार आल्याच्या अगोदर हे सगळं वेगळे इथली सगळी प्रस्तावित मंडळी वेगळी लोक होती. त्यांनी या गोष्टी त्यांच्या काळामध्ये, कारण त्यांच्या हातात मंत्रिपद होती, त्यांच्या हातामध्ये राज्याचे प्रमुख पदं होते, हे वास्तविक त्यांच्याच काळात व्हायला पाहिजे होतं. कारण एकदा तुमच्या साईट संपल्या, तुमचं वॉटर अकाउंट संपलं आणि मग या सगळ्या गोष्टी नव्यानं करणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणून आजही मुळेमध्ये पश्चिम घाटाचं पाणी वळवणं हा एकमेव पर्याय. म्हणजे आता कुणी काही म्हटलं, कोर्टाचे आदेश आहेत, तुम्ही नव्याने धरणं बांधू शकत नाहीत, तुम्हाला अतिरिक्त पाणी साठा दाखवावा लागेल, त्यासाठी कोकणात वाहून जाणारं पाणी तुम्हाला इकडे वळवावं लागेल आणि मग तुम्ही धरणांची निर्मिती किंवा नव्याने पाणी त्या ठिकाणी साठवू शकता, अशी परिस्थिती आहे. असं जर झालं तर मी ऐकलं, म्हणजे मला बी नक्की माहीत नाही, परवा दिवशी देवठाणला रोहितदादा पवार म्हटले की हे पाणी मी कर्जत जामखेडला नेणार आहे. तर आपण त्या स्टेजवर होता का नाही मला माहीत नाही, पण आपलं काय मत आहे? तुम्ही महाविकास आघाडीचे असं अजिबात कुणी तसं म्हटलं नाही. रोहित पवारांच्या भाषणाचे व्हिडिओ आजही तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर, तुमच्या याच्यावर यूट्यूबवर आहेत. तुम्ही ते भाषण एकदा पुन्हा रिवाईज करा. रोहित पवारांनी सुद्धा तोच मुद्दा त्या ठिकाणी प्रकर्षाने मांडला की पश्चिम घाटाकडे वाहून जाणारं पाणी जर वळवलं तर अकोले तालुक्याला नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्याला पुरून उरल इतकं पाणी हे खाली कोकणात वाहून जाते. ते पाणी जर अतिरिक्त पाणी वाढलं तर मग तो विषय असेल. परंतु त्यांच्या भाषणात कुठेही कर्जत जामखेडला इथलं पाणी घेऊन जायचं अशा प्रकारचा कोणताही संदर्भ त्यांनी मांडलेला नाही. त्यांनी प्रायोरिटी बेसवर वाहून जाणारं पाणी आम्ही इकडे वळवू, आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सरकारच्या मुख्यस्थानी राहू, केंद्रस्थानी राहू आणि अमित भांगरेंना त्या संदर्भामध्ये मदत करू, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अमितदादा भांगरे हे तालुका सांभाळण्यासाठी किंवा तालुक्याला पुढे नेण्यासाठी आजच्या परिस्थितीला सक्षम आहेत का? 100% अमित भांगरे हे तालुका सांभाळण्यासाठी अत्यंत सक्षम आहेत. याचं कारण असं, मी रोहित पवारांना सुद्धा त्या स्टेजवर असं म्हटलो की तुमचं फ्युचर ब्राईट आहे. मी एक उदाहरण सांगितलं, आदित्य ठाकरे सुद्धा आमचे अत्यंत तरुण आहेत. म्हणजे अमित भांगरे आणि आदित्य ठाकरे यांच्या वयामध्ये फारता दोन वर्षाचा फरक आहे. जो संघर्षाचा काळ आदित्य ठाकरे, रोहित पवार आणि आता अमित भांगरे पाहत आहेत. अमित भांगरेंचे वडील स्वर्गीय अशोकराव भांगरे आत्ता वर्ष दीड वर्षापूर्वी त्यांना सोडून गेले. अचानकपणे कुटुंबाचं छत्र हरपणं आणि एकदम सगळ्या गोष्टी स्वतःला फेस करताना जो माणूस अशा संघर्षाच्या काळातून पुढे जातो, तो माणूस म्हणजे जेव्हा कोणतंही किती संकट आलं तरी तो माणूस डगमगणार नाही. याचं कारण असं की त्याला अनेक चटके, अनेक प्रकारचे अनुभव या निमित्ताने मिळणार आहेत. आणि अशोकराव भांगरेंचा हा सगळ्या या परिवाराचा वारसा तालुक्यातल्या जनतेला माहीत आहेत.
आणि स्वतः अमित हा वेल एज्युकेटेड आहे, परदेशात शिक्षण घेऊन आला आहे, त्याला चांगलं काय वाईट काय आणि विजन आहे. बाहेर राहिल्यामुळं सगळ्या गोष्टींचा बारीक सारीक अनुभव त्याच्याकडे आहे. तो निश्चितपणे या सगळ्या गोष्टी अत्यंत समर्थपणे चालू शकतो. शेवटी वयाचं वय वर्ष 28 काय आणि वय वर्ष 75 काय. माणूस हा कोणत्याही जीवनात शिकत असताना, वागत असताना, बोलत असताना कधी काही चुका होऊ शकतात, पण प्रत्येक गोष्ट 100% बरोबरच होईल असं काही नाही. महाविकास आघाडीचे घटक म्हणून आपण जनतेला या निमित्ताने काय सांगाल? महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता या नात्याने माझी अकोले तालुक्यातल्या जनतेला हीच विनंती आहे. ही निवडणूक व्यक्तिकेंद्रित न करता ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक म्हणून आपण सगळ्यांनी पाहिली पाहिजेत. माझ्यासारख्याची धारणा नेहमी अशीच राहिली. मी व्यक्तिगत शत्रू कोणालाही मानत नाहीत. निंदा नालस्ती करणं, व्यक्तिगत बदनामी करणं हा अजेंडा न ठेवता उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्र कोण सक्षमपणे चालू शकतं आणि सध्या महाराष्ट्रामधल्या राजकारणाची परिस्थिती काय आहे याचा अंदाज घेऊन लोकांनी सरळ महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिलेला आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे लोकसभेला देशाची सगळी राक्षसी सत्ता, सगळ्या प्रकारच्या यंत्रणा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 24 तास कार्यरत असताना सुद्धा महाराष्ट्रातील जनतेने पवारसाहेब, उद्धवसाहेब, थोरातसाहेब आणि सगळ्या बाकीच्या पक्षांच्या बरोबर भरभरून कौल दिला. आत्तासुद्धा तोच ट्रेंड आहे. किती ताकद लावा, लोकांची मानसिकता अगदी सेट झालेली आहेत. कारण जनता होरपळत आहे, शेतकरी होरपळत आहेत, विद्यार्थी होरपळत आहेत, कष्टकरी जनता त्या ठिकाणी बेजार झालेली आहेत. सगळ्या बाजूने महागाईचा भस्मासूर झाले आहेत आणि म्हणून लोकांचा ट्रेंड आहे भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जाणारी लोक हे या तालुक्यासाठी उपयुक्त नाही, अशा प्रकारचा क्लिअर कट मॅसेज लोकांनी ठरवून टाकलेला आहे. त्यामुळं माझी अकोले तालुक्याच्या जनतेला विनंती आहे, 20 तारखेला आपण महाविकास आघाडीचे उमेदवार अमितदादा भांगरे यांना त्यांच्या तुतारी फुकणारा मनुष्य यावर मतदान करावं, अशा प्रकारचं आवाहन मी आपल्या सर्वांना या निमित्ताने करतो. स्वराज्य माझ्या न्यूज चॅनलच्या या महामुलाखतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख सन्माननीय महेशराव नवले यांनी अतिशय परखड अशी भूमिका या निमित्ताने मांडली. मी स्वराज्य माझ्या न्यूज चॅनलच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.